नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत प्रसेनजीत कोसंबी यांना. प्रसेनजीत कोसंबी हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांनी अनेक रियालिटी शो मध्ये नाव कमवलेलं आहे. त्यांना तुम्ही अनेक रियालिटी शो मध्ये बघितलेलं सुद्धा असेलच. रियालिटी शो व्यतिरिक्त त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना पार्श्वगायन केलेलं आहे. आज आपण त्यांचा जीवन प्रवास जो त्यांनी त्यांच्या सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्या शब्दामध्ये. नमस्कार प्रसेनजीतजी. नमस्कार. आज प्रेक्षकांना मी त्यांची माफी मागतो. आज आमचा पहिलाच हा युट्यूबचा पॉडकास्ट आहे आणि अनेक चुका होण्याची शक्यता आहे. आणि प्रसेनजीतजी, मी असा फार एडिटिंग मध्ये पडणार नाहीये किंवा खूप त्याला मिक्सिंग करणार नाहीये. जो रॉ व्हिडिओ असेल तो आम्ही अपलोड करणार आहोत. नक्की करा. हा, तर प्रसेनजीतजी तुम्ही सांगा की तुमचा म्हणजे गायनाकडे तुम्ही कसे वळलात, की कसा तुमचा ओढा सुरू झाला गायनाकडे? खरं तर घरी गाणारं कोणच नाही आणि त्यामुळे गाणी फक्त आवडत होती. चित्रपटातली गाणी ऐकायची आणि ऍज इट इज कॉपी करून ती म्हणायची बेंचवर वगैरे शाळेमध्ये वा. वाजवत. वा. असा तो प्रवास होता. पण हळूहळू मी तबला शिकायला लागलो. वा. साधारण 95 साली 95 ला मी तबला शिकायला चालू केला आणि त्यानंतर मग मला कळालं की शास्त्रीय संगीत हे एक असं संगीत आहे की जे शिकल्यानंतर तुम्हाला पुढं गाण्यामध्ये जाता येतात. त्याच्या आधी गाणं शिकणं वगैरे हा शब्दही माहिती नव्हता. पण 99 पासून आम्ही गाणं शिकायला चालू केलं, मी आणि अभिजित. हो, एक थांबवतो तुम्हाला. यांचे बंधू अभिजित कोसंबी हे सुद्धा गायक आहेत आणि त्यांनी सारेगामा मध्ये ऑलरेडी ते विनर आहेत. तर आम्ही दोघांनी गाणं शिकायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीतापासून आमची सुरुवात झाली. मग अभंग, कोल्हापूरमध्ये छोटे छोटे जे मिळतील तसे कार्यक्रम करत होतो. वा. आणि असा तो प्रवास सुरू झाला आणि एक कळालं होतं की लोक कौतुक करतायत, लोकांना आपला आवाज आवडतोय आणि आपण या क्षेत्रात काहीतरी करायचं असं ठरवलं होतं. आधी मी ठरवलं होतं, नंतर मग अभिजित त्यामध्ये इन झाला आणि मग तो दोघांचा आमचा प्रवास सुरू झाला. मग कोल्हापूरचेच आमचे पंडित अरुण कुलकर्णी, रजनी करकरे देशपांडे, सुचित्रा मुर्डेकर, शशांक पवार असतील संगीतकार, असे अनेक, जरा दाभोळे सर ज्यांनी आम्हाला हार्मोनियम आणि तबला गिफ्ट केलं. कारण त्याच्या आधी आमच्याकडे ते इन्स्ट्रुमेंट नव्हतं. खूप लोक आहेत ज्यांची नावं आता मला पटकन आठवणार नाहीत, पण त्या सगळ्यांचं सहकार्य आहे. आणि मग आम्ही शिकत गेलो, गाणं करत गेलो. आणि जसं आजची मुलं स्पर्धेसाठी शिकतात की सारेगमपचा विनर व्हायचंय म्हणून गाणं शिकायचंय, तर आम्ही असं केलं नव्हतं. आमचा प्रवास उलटा होता. आम्ही चांगलं गायचंय आणि आपल्याला सिंगर व्हायचंय एवढाच शुद्ध हेतू होता. बाकी ऑपॉर्च्युनिटी ह्या मिळत गेल्या आणि त्या ऑटोमॅटिक आल्या. म्हणजे सारेगमप 2007 साली आलं, म्हणजे 2007 साली येणार आहे म्हणून मी 2000 सालापासून मी गाणं शिकायला सुरू करतो असं नाही. पूर्वीपासून तुमचा सराव आणि स्पर्धा येतील जातील, आपल्याला गाणं शिकत राहायचंय, गात राहायचंय, हे आधीपासून फिक्स होतं आणि ते आजही आहे आणि पुढेही असणार आहे. त्यानंतर मग आम्ही कोल्हापुरातून मग निघालो आणि मग मुंबईत पोहोचलो. तुम्ही सगळ्यात पहिले कुठल्या चॅनलला तुमचं ऑडिशन दिलं किंवा कुठल्या स्पर्धेत तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा भाग घेतला प्रसेनजीत? अभिजित सारेगामप मध्ये गेला आणि तो विनर झाला. महाराष्ट्राचा पहिला महागायक ठरला आणि खूप पॉप्युलॅरिटी मिळाली. खूप त्या शोला अजूनही आठवतंय आम्हाला. इतकी प्रचंड पॉप्युलॅरिटी आणि त्याची गाणी आम्ही ऐकायचो त्या कार्यक्रमामध्ये. आणि मला वाटतं कोल्हापुरातून म्हणजे तो मेसेज करावे लागायचे त्यावेळेस. बरोबर. प्रतिसाद पण प्रचंड. तेव्हा 3 रुपयाला एक मेसेज होता आणि जवळजवळ 20 लाखाच्या वरती त्याला मेसेजेस आले होते. खूप चांगला प्रतिसाद. मग त्यानंतर अभिजित तर झालाच, पण नंतर मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली 2009 मध्ये इंडियन आयडल मध्ये जाण्याची, हिंदीमध्ये. कारण मला हिंदी गाणी मी तसंही जास्त गायचो. तर हिंदीमध्ये गेलो आणि मी तिकडे चांगल्या लेवलला पोहोचलो. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या आपल्याला कोल्हापूरमध्ये किंवा तिकडे ज्या ज्या देशातून सगळ्या भागातून मुलं येतात ते कशी तयारी करतात, कशा पद्धतीने गातात, किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टी येत असतात, आपण ठरवलेलं असतं की हे मला नाही जमणार. तेव्हा तिथं गेल्यानंतर मला एक एक्सपिरियन्स आठवतो. मला एक पंजाबी गाणं गायचं होतं आणि मी आधी ठरवलं होतं की हे मला नाही येणार, पण त्या माहोलमध्ये ते येऊन गेलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मला. आणि सगळे मोठमोठे जज होते आणि तिथं शिकलो, बरंच शिकलो. त्यानंतर मग सारेगमप मराठीमध्ये आलो. अच्छा, म्हणजे पहिले इंडियन आयडल हिंदी आणि नंतर सारेगमप मराठीमध्ये भाग घेतला, ऑडिशन दिलं. ऑडिशन दिली आणि मग तिकडे मी सिलेक्ट झालो.
अच्छा. आणि तिथे मी फायनल्स पर्यंत पोहोचलो. अजय अतुल जज होते मला. बापरे. नंतर त्यांच्यासोबत गाण्याची संधी पण मिळाली. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कुठल्या रियालिटी शो मध्ये भाग घेतला? त्यानंतर सूर नवा ध्यास नवा या शो मध्ये गेलो. आणि त्यानंतर मी अनेक टायटल सॉन्ग गायली, जसं सहकुटुंब सहपरिवार. ही खूप लॉकडाऊन मध्ये तर खूप गाजली होती बरोबर ती मालिका. त्याचं टायटल सॉन्ग असेल तुझ्या इश्काचा नाद खोळा, त्याचं टायटल सॉन्ग असेल. त्यानंतर 2014 मला सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर चा अवॉर्ड मिळाला. आणि माझ्याबरोबर खूप मोठे गायक होते ज्यांना मी गुरु मानतो. त्या गायकाचं नाव माझ्या बरोबर होतं आणि ते माझ्या बाजूलाच बसले होते नॉमिनेशन्स मध्ये त्यांच्यासोबत. म्हणजे ज्यांना मी फॉलो करत तिथपर्यंत पोहोचलो होतो. मी ऍक्च्युली मला वाटलं होतं की मी इथंच मला सगळं मिळालं आणि तिथं मी जाऊन त्यांना नमस्कार केला आणि मग ते मी अवॉर्ड घेतलं. तर तो माझ्यासाठी एक खूप मोठी म्हणजे माझ्या दृष्टीने एक क्षण असेल आणि मोठी अचिव्हमेंट तुमच्याकरता. त्यांच्या समोर मला मिळणं आणि त्यांचं नाव माझ्यासोबत होतं, हाच एक मोठा पुरस्कार. कोण होते आणि तुमचे ते म्हणजे माझे अतिशय आवडते गायक आणि ज्यांना फॉलो करत आम्ही गाण्यामध्ये आलो ते म्हणजे सुरेशजी वाडकर सर. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप मोठी अचिव्हमेंट म्हणजे त्यांच्या सोबत तुम्हाला नॉमिनेशन मिळणं आणि ते सोबत असतानाच तुम्हाला अवॉर्ड मिळणं, ज्यांना तुम्ही स्वतःचा गुरु किंवा आयडॉल म्हणतात. नक्की नक्की. बरोबर, खूप छान अचिव्हमेंट. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्टेज शोज पण करतात बरेच ना? म्हणजे स्टेज शोज भरपूर असतात, लाईव्ह शोज असतात. आणि मराठी गाणी आता ज्या पद्धतीनं लोक डोक्यावर घेत आहेत आणि तो एक माहोल सुरू झालाय की मराठी गाणी आता पॉप्युलर मोठमोठ्या पब्स मध्ये असू दे किंवा जिथं आपण गाणी पोचत नव्हती आपली तिथं पोचतायत. त्यामुळे बाबूजींच्या गाण्यांपासून ते अजय अतुल यांच्या गाण्यांपर्यंतचा सगळा ह्या ज्या सगळ्या स्टाईल्स आहेत ह्या गाऊ शकतो, कारण शास्त्रीय संगीताचा बेस असल्यामुळे. बेस तुमचा पक्का असल्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारची गाणी गायला सहजता येत असेल. नक्कीच नक्कीच. आणि मला आठवतं की तुम्ही म्हणजे मी तुमचे पोवाडे पण ऐकलेले आहेत आणि तो पोवाडा तुमच्या आवाजाला इतका शोभतो ना, तो कोल्हापुरी रांगडा आवाज तुमचा आणि ते पोवाडे. आणि आता तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की मराठी प्रेक्षकांना किंवा तरुणांना, आता मी मराठी रॅप सुद्धा ऐकलेत काही, तर त्याकडे हा नवीन वर्ग म्हणजे तिकडे अट्रॅक्ट होतोय सगळ्या गोष्टींकडे. बरोबर. मराठी गाणी असतील आणि आपल्याकडे मराठी एवढी समृद्ध आहे आपली भाषा. गझल असेल किंवा भावगीतं असतील, चित्रपट गीते असतील, पोवाडे जे तुम्ही त्यात, मला तरी वाटतं की तुम्ही पोवाडे खूप छान गातात प्रसेनजीतजी. नंतर आता रॅप नवीन प्रकार. तर ह्या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये समृद्ध आपल्याकडे आहे ऑलरेडी समृद्ध. बरं, परत आपलं तुमच्या विषयाकडे वळूया प्रसेनजीतजी. तुम्ही चित्रपटाला सुद्धाही पार्श्वगायन केलेलं आहे? हो, चित्रपटांमध्ये मी गायलेलो आहे. ओके. आणि पोपट नावाचा एक सिनेमा आला होता ज्यामध्ये खूप धमाल गाणं आहे. त्यानंतर प्रियतमा फिल्म मध्ये मी गायलोय. वा. असे बरेच चित्रपट आहेत ज्यामध्ये. आणि आता माझा गाभ नावाचा चित्रपट 21 जूनला रिलीज होतोय, त्यामध्ये पण एक सुंदर गाणं आहे, ते मी म्हणणार आहे प्रेक्षकांसाठी. मी तुम्हाला म्हणणारच होतो. आणि एक रील मध्ये माझं एक गाणं खूप गाजते, गजर माऊलीचा. त्याच्यावर जे लाखो रील्स बनलेत, तर तेही मी प्रेक्षकांसाठी गाणं. फॅबुलस. आपण नक्कीच, आमचे प्रेक्षक नक्कीच ते गाणं ऐकण्यासाठी आतुर असतील. आपण आपला तुमचा पुढचा प्रवास म्हणजे आता तुम्ही काय ठरवलंय की तुम्हाला आता अजून भविष्यात काय काय करायचंय, किंवा चित्रपटांव्यतिरिक्त अजून तुम्हाला तुमची काय इच्छा आहे की मला एकतरी हिंदी असेल किंवा मग दुसऱ्या कुठल्या भाषेतलं तुम्हाला गायचं आहे, म्हणजे काय तुमचं? नाही, स्वतःची गाणी बनवायची आहेत. अच्छा, अल्बम सारखं तुम्हाला? हा, अल्बम सारखी जी माझी गाणी म्हणून लोक ओळखतील. आणि तर त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे सध्या. मुंबईपर्यंत पोहोचलोय, गेली 12 वर्ष आता मुंबईमध्ये आहे आणि अनेक ठिकाणी गायला बोलवतात. पण स्वतःची गाणी बनवायची आहेत आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि वेगवेगळ्या सिंगर्सना मला त्यांची गाणी मला माझ्या आवाजात गायची आहेत. आणि अशा कन्सेप्टचे शोज मला सगळ्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर करायचे आहेत. तुमचा सगळ्यात आवडता सहगायक किंवा सहगायिका कोण आहे सध्या? म्हणजे तुमचं ट्युनिंग खूप छान जमतं त्यांच्यासोबत, किंवा तुम्हालाही आवडतं की नाही मला हे असतील तर मला गायला सोपं जातंय? खरं तर इंडस्ट्रीमधले सगळेच माझे मित्रमैत्रिणी आहेत. अभिजित सोबतचं एक ट्युनिंग चांगलं आहे, कारण एक अंडरस्टँडिंग आहे आमचं. जेव्हा मेल ड्युएट सॉंग्स असतील तेव्हा आम्ही कम्फर्टेबल असतो. त्यानंतर मग अनेक गायिका आहेत ज्या तुम्ही शोज केले असतील तर
आपली आघाडीची गायिका सावनी रवींद्र हो आहे, हो हो आनंदी जोशी आहे, हो हो त्यानंतर मधुरा कुंभार आहे, जिच्यावर ड्वेट्स गातात, अमृता नातू आहे, हा. योगिता गोडबोले आहे. हो. असे खूप जणी आहेत की जेव्हा आम्ही लाईव्ह शोज मध्ये असतो आणि एखादं ड्वेट असेल, राणी माझ्या मळ्यामध्ये असू दे सुंदर किंवा जानेजा असू दे, हा. एक परफॉर्म करायची एक वेगळी मजा येते त्या सगळ्यांसोबत. प्रसेनजीत जी, आता नवीन जे कलाकार येत आहेत किंवा ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, या क्षेत्रातले काय काय चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू शकाल की येण्यापूर्वी आपल्याला, जसं तुम्ही मगाशी बोललातच की फक्त रिअलिटी शो साठी येऊ नका, बेस पक्का करा, त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला त्यांना काय मार्गदर्शन करता येईल नवीन मुलांना? नाही, गेल्या 5-6 वर्षात सोशल मीडिया हा जो काय प्रकार जोरात चालू आहे, तर आणि तो महत्वाचा आहे, तो आता इथून पुढे आपल्या आयुष्याचा भाग असणारच आहे. हो. पण हे सगळं येईल, परत अजून काय काय तर नवीन गोष्टी येतील. पण मला वाटते की हे सगळं जरी आलं तरी अल्टिमेटली तुम्हाला उत्तम गायचं आहे. किती छान जॅकेट्स घाला आणि शूज घाला, अजून काहीही करा, तुम्हाला उत्तम गावंच लागणार आहे. आणि लोकांना गाणंच आवडतं, बाहेर पण, महाराष्ट्राच्या बाहेर पण, आणि महाराष्ट्रात तर ऐकणारच इतके जबरदस्त आहेत की तुम्हाला तयारीच असावी लागते गायकाची. त्यामुळे तुम्ही क्लासिकल शिका, आणि खूप चॅलेंजिंग आहेत या फील्डमध्ये. मला असं वाटतं की जर डॉक्टर, इंजिनियर व्हायला तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड पासून तुमची ती फायनल डिग्री मिळेपर्यंत जर तुम्ही शिकत असाल, तर एखादा कलावंत व्हायलाही तितकीच वर्ष लागणार, पेशन्स तुम्हाला महत्त्वाचं, तितकी मेहनत लागणार. जर संयम तुम्हाला तेवढी वर्ष तर ते करावं लागणार. तर मग आपण आता बघितलं की नवीन गायकांसाठी त्यांनी काही सांगितलं, पेशन्स तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आहे आणि मेहनत तुम्हाला तेवढी करावी लागेल, त्याच्याशिवाय काही नाही. आपला आजचा एपिसोड संपवण्यापूर्वी मी प्रसेनजीत ज्यांना एक रिक्वेस्ट करेल की त्यांनी त्यांच्या आवाजात गाणं गायचं आहे. ते रील्स मध्ये गाजलेलं गाणं मी आता गाणार आहे. 2 लाईन्स गातो. हो, घुमे मंदिरात मृदुंगाची थाप, मनी देही माझ्या विठू माय बाप, टाळ चिपळ्यांच्या संग, विठू नामात दंग, नाद नभी उधळला गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. क्या बात आहे, बहुत खूप, बहुत खूप. आणि त्याचसोबत आता नवीन गाणं माझं रिलीज होतंय, तर त्याच्या 4 लाईन्स आपल्या समोर गातो मी. येस, नक्कीच. हे वसाड या शिबारात, मनाच्या या बाबरात, फिरतीच बीक बघा लागलं डुलू. वसाड या शिबारात, मनाच्या या बाबरात, फिरतीच पीक बघ लागला डुलू. तुझ्या पायी झालं मन येडर खुळ, तुझ्या पायी झालं मन येडर खुळ, तुझ्या पायी झालं मन येडर खुळ, तुझ्या पायी झालं मन येडर खुळ. वा, समीरजी, हे पहिल्यांदा मी परफॉर्म करतोय हे तुमच्या चॅनलवरती. याच्या आधी मी हे गाणं कुठंच गायलेलं नाही आणि कालच रिलीज झालंय. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद प्रसेनजीतजी. तुमच्या पुढच्या प्रवासाला आमच्या चॅनलकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच. आणि आता आपण आहोत सृष्टी रिसॉर्टला, सृष्टी जंगल होम्स इथे, आणि गेली 2 दिवस खूप एन्जॉय केला. आणि इथं सगळी व्यवस्था आहे, तुमची राहण्याची उत्तम सोय आहे, जेवणाची उत्तम सोय आहे, भव्य लॉन आहे, आणि तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करायला सृष्टी जंगल होम्सला नक्की या, पेंच येथे, आणि एन्जॉय करा. आणि माझी नवीन नवीन येणारी गाणी तुम्ही नक्की ऐका, आणि समीर यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू सो मच समीर. थँक्यू सो मच. थँक्स.